आज कॉफीमध्ये कशी असामी आलेली आहे, एक लेगसी घेऊन ते राजकारणात आलेले आहेत. त्यांना राजकारणात येण्यामध्ये थोडासा विलंब झालाय असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. असे सत्यजित तांबे आपल्या सोबत आहे. तुम्हाला काँग्रेसमध्ये थोडासा काही विरोध होत होता किंवा अनेक चॅलेंजेसना तुम्हाला सामोरं जावं लागत होतं, संघर्ष होत होता, त्यावेळी बाळासाहेब थोरातांची नेमकी काय कुचंबणाही होत होती का किंवा काय नेमकं होत होतं? नाही, थोडी कुचंबना त्यांची नक्कीच त्याच्यामध्ये झाली. ते काय फक्त मलाच एकट्याला टार्गेट करण्यासाठी होतं असं नव्हतं, ते त्यांना पण टार्गेट करण्यासाठी झालं होतं असं आमचं मत आहे. जेव्हा चौकटीच्या बाहेरचा विचार काँग्रेस सारख्या पक्षामध्ये केला गेला तेव्हा काही चॅलेंजेस फेस करावे लागले होते का? कोणतीच आमची आयडिया ही अप्रूव्ह होत नव्हती. बजेट नव्हतं आमच्याकडे, पैसे नव्हते, काहीच नव्हतं. जी मधली फळी होती काँग्रेसमधली सेकंड जनरेशनची, अशा सगळ्यांचा जो ग्रुप हा इंटॅक्ट राहायला हवा होता. ह्या सगळ्याच गोष्टींमुळे काँग्रेस जशी हळूहळू एक एक स्टेप खाली होत गेली. योग्य वेळी काँग्रेसनी संधी दिल्या नाही लोकांना. उदाहरणच घ्यायचं झालं, सचिन पायलटांचं होतं. प्रत्येकाची इच्छा होती की सचिन पायलटांना संधी द्यावी. आणि मग काय होतं की ते सगळे एकमेकाशी कनेक्टेड असतात. ज्यावेळेस आम्ही एकत्र भेटतो तेव्हा प्रत्येक जण अरे देखो ना इसका क्या कर दिया, इसका हाल क्या कर दिया, देखो यार. ही जी चर्चा असते ना, हे ह्याच्यामुळं खरं प्रॉब्लेम येतो. युवकांच्या ज्या समस्या आहेत त्या सुटत नाहीयेत, त्यांना सुद्धा परिपूर्ण अशी माहिती मिळत नाहीये. एज्युकेशन सिस्टम पूर्णपणे फेल झालेली आहे, पूर्णपणे फेल आहे. आपण किती रिवॅम्प करायची आवश्यकता नाही. रिवॅम्प म्हणजे मेजर रिवॅम्प. नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020ला आलेली आहे. आज 2026 मध्ये पण आपण त्याचे इम्प्लिमेंटेशन कसं होईल ह्याची चर्चा करतोय. तुमच्याकडे काही मास्टर प्लॅन आहे का? उत्तर महाराष्ट्रामध्ये युनोव्हेशन नावाचा एक प्रोग्राम 3 वर्षापासून आता लॉन्च केला आहे. तर ह्या युनोव्हेशनमध्ये यूथ इन्फॉर्मेशन अँड इनोव्हेशन सेंटर असं त्याचं लॉंग फॉर्म आहे. आणि मुलांना शाश्वत माहिती देणं एवढंच त्याचं उद्देश आहे.